भारतीय जनता पक्षामध्ये मी प्रवेश करतोय। माझे मित्र शतीश धारप, धैर्यशील पाटील आणि चव्हाण साहेब यांनी मला सांगितलं। सगळ्या लोकांना आश्चर्य पडलं, कारण मी डाव्या चळवळीतला कार्यकर्ता आणि गेली 40 वर्ष श्रमजीवी आणि कष्टकरी जनतेचा काम करणारा मी व्यक्ती होतो। पण आज मधल्या काळामध्ये बरंच गोष्टी झाल्या। आम्ही आघाडीच्या माध्यमातून लोकसभा लढवली, आघाडीच्या घटक पक्षांनी आम्हाला साईडलाईन केली आणि विधानसभेच्या निवडणुकीला प्रत्येक पक्षाला वाटलं की आमचा मुख्यमंत्री होऊन दे, आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा पराभव झाला आणि महायुती आली। लोकांना प्रश्न पडला असेल, काही प्रसार माध्यमांनी सांगितलं की फडणवीस शेठचा प्रवेश देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, पण भारतीय जनता पक्षाचे नियम आहे। आमची इच्छा होती की भव्य दिव्य कार्यक्रम करावा, पण धारप साहेब बोलले फडणवीस शेठ आमचा प्रोटोकॉल आहे, आजपासून मला प्रोटोकॉल बी पाळायला लागेल, नाही तर मी एक स्वतंत्र माणूस होतो। आणि मी सांगतो, मी कैलासवासी प्रभाकर पाटील यांचा मुलगा आहे, काय बोलायचं ना काय बोलू नये हे मला समजतं। मी पक्षाला शब्द देतो की माझ्या बोलण्याने परत शब्द मागे घ्यायला लागणार नाही, कारण एक विरोधी पक्षात राहून एवढं श्रेष्ठत्व सिद्ध करणं सोपं नाही। माझे मित्र धारप हे माझ्या वडिलांचे मित्र आहेत। आज धारप साहेबांच्या चाणक्य नीतीचा विषय आहे आणि मला, कारण अनेक लोकांनी मला ऑफर दिली होती, पण मी विचार केला गंगा नदी गेलेलं बरं असतं, म्हणजे कुंभमेळ्याचं सार्थक। बाकीच्या उपनद्यामध्ये जाऊन ते शेवटी नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्याच नदीला मिळणार, आणि त्याच्यापेक्षा एवढा मोठा निर्णय घेताना मुख्य नदीत गेलेला बरं आहे। तर देशामध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरची पार्टी आहे। नरेंद्रजी मोदी, अमित शहा आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस। आणि माझं जाण्याचं कारण असं आहे की रायगड जिल्ह्यातील जे आमच्याबरोबर कार्यकर्ते जुडले होते ते विकासापासून वंचित होते आणि जे सत्तेत होते त्यांना ते दाबत होते। शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आम्ही अनेक खासदार केले, पण खासदार झाल्यानंतर आमच्या शिडीने चढले आणि आमच्या कार्यकर्त्यांना साहेब देशोधडी झाला। मागच्या इलेक्शनला तटकरे साहेबांना पण एकदा खासदार केले। आम्हाला अपेक्षा होती की आम्हाला मदत करते, पण त्यांच्या स्वभावाप्रमाणे जो मदत करतो त्याला ते लक्ष देत नाही। आज मला बोलत अधिकार आहे, कारण आमच्यासारखे कार्यकर्ते विकासापासून वंचित राहिले। आज लोकसभेच्या निवडणुकीला वेळेला आम्ही आघाडीमार्फत खासदार पाठवले, पण 6 महिन्यामध्ये त्याचा फडणवीस शेठचा पराभव करणे तेवढं सोपं नाही। सर्व पक्ष विरुद्ध फडणवीस शेठ असे मी 5 वेळेला जिल्हा परिषद मध्ये गेले। माझे जिल्हा परिषद एक हाती चालवली, पण माझ्या पक्षाच्या लोकांनी माझ्या कार्यकर्त्यांसाठी मी कुठलीही ऍडजस्टमेंट न करता, कुठलीही आडपडदा न ठेवता काम केलेलं। पण मला अभिमान आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी चव्हाण त्यांना भविष्यात काय पदे मिळतील आम्ही काय त्याच्यासाठी नाही, पण त्यांनी मला सांगितलं की फडणवीस शेठ आस्वाद पाटील आणि माझा मुलगा सवाई पाटील हे जाणार होते, पण ते बोलले फडणवीस शेठ तुम्ही या, तुमच्या ज्ञानाचा उपयोग होईल। पण मी शब्द देतो तुम्हाला की भारतीय जनता पार्टी जिल्ह्यामध्ये एक नंबरची पार्टी होणार। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये फडणवीस शेठ काय एका तालुक्याचा नेता नाही, माझ्या महाराष्ट्रात फॉलोअर्स आहे, माझ्या जिल्ह्यात फॉलोअर्स आहे। तर गेली मी 30-40 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काम केलं। मी धारप साहेब आणि देवेंद्रजी चव्हाण यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला। ज्या पक्षासाठी आणि ज्या लोकांसाठी मी अहोरात्र काम केलं, आणि तब्येत पण बरी नाही तरी पण मी एकनिष्ठेने काम केलं। लोकसभेच्या वेळेला काही लोकांनी मला सांगितलं की आमचं काम करा, पण मी दिलेला शब्द पाळलो की पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण, देवेंद्रजी फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा फडणवीस शेठा प्रवाहाच्या विरुद्ध जाणारा कार्यकर्ता आहे, पण मी आज प्रवाह बरोबर आहे। त्याच्यामुळे रायगडचा विकास हेच माझं
उद्दिष्ट आहे. लोकांनी प्रश्न विचारा फडणवीसांची मी काय देणार आहे. अरे मी जिल्हा परिषद मेंबर अध्यक्ष होतो, सरपंच होतो, बरीच पदे केली, आमदार होतो. पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये नवीन आमदार पहिल्या दिवशी बोलणारा महाराष्ट्राच्या इतिहासात एकमेव आमदार आहे माझ्या राज्यात. जिल्हा नियोजन मंडळ होतं, हे आमचे पालकमंत्री होते. फडणवीस काय वस्तू आहे ते चव्हाण साहेबांना माहिती आहे. पण मी मला चांगलं वाटला की या देशातील एक नंबरच्या पक्षाबरोबर काम करण्याची संधी मिळाली. माझे सहकारी महेश भारती आहेत, प्रशांतजी ठाकूर आहेत, आम्ही एकत्र काम केलं जिल्हा परिषदमध्ये. त्यांनी मला सांगितलं की माझ्या येण्याने काय तुम्हाला त्रास आहे काय, तर प्रवेश करायचा तर सगळ्यांना विचारलं पाहिजे. कारण फडणवीस ही वस्तू वेगळी आहे पाटील. आणि मी भारतीय जनता पार्टी निवडण्याचं कारण असं आहे की माझा भाऊ धैर्यशील पाटील जिल्ह्याचा आणि भारतीय जनता पार्टी व्यक्तीवर आधारित पार्टी आहे. ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. बाकीचे पक्ष व्यक्तीवर आधारित आहे. त्यांनी काय निर्णय घेतला त्याच्या मागे धावायचा. फडणवीस शेट्टी दौरे मागते नुकसानची लक्षणं माझ्या बाबांनी शिकवलं नाही. पण मी निश्चित सांगतो की मी जो शब्द देतो शेवटपर्यंत मरेपर्यंत मी काय शेवटपर्यंत मी एकच पक्षात राहणार. त्याचा रोडून कोलंड्या मारणार नाही. रवींद्र चव्हाण यांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा देणार नाही. ही एक झाकी आहे. आजचा कार्यक्रम ही एक झाकी आहे. येत्या 2 महिन्यामध्ये बाकी काम निश्चित होईल. आणि मी मुस्लिम समाजाला पण आव्हान करणार आहे. शेवटी सगळ्या उपनद्या देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदीजी यांच्या प्रवास जातात. तर मुस्लिम समाजाने पण धैर्यशील पाटील असतील, प्रशांत ठाकूर असतील यांच्या बरोबर या आणि तुमचे प्रश्न आपण सोडू. आणि मला खात्री आहे एक चांगली पार्टी, शिस्तबद्ध पार्टी खऱ्या अर्थाने सगळ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठला निर्णय घेत नाही. लोकांनी मला